आज मी तुम्हाला झटपट असं भाताचा एक नवीन प्रकार दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बिना तेलाच्याच मी भाजलेले आहेत। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण भाजून घेतलेला आहे। एवढा तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, देठ पण घेतलेली आहे। त्याची एक मुठभर घ्यायची, थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकायचे। हे बघा, ह्याला काय करते, फिरवून घेते। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेला आहे। पाण्याचा वापर जरा सुद्धा करायचा नाही, बंचालो करून फिरवून घ्यायचे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पहिलं तेल काढून घेते आणि तेल गरम होऊन देते। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एवढा अमूल बटर टाकणार आहे। थोडंसं वितळून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी जिरं, छोटा अर्धा चमचा। जिरं चांगलं भाजून घेऊया। जिरं चांगलं तडतडले, त्याच्यामध्ये एक पोपटी कलरची लांबड्या आकाराची एक मिरची घेतलेली आहे। वाटणामध्ये पण आपण मिरची पोपटी कलरचीच वापरलेली आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा असा उभा कापून घेतलेला आहे। कांदा हलकासा भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा मी परतलेला आहे, मऊ झालेला आहे। त्याच्यामध्ये एक शिमला मिरची, एक छोट्या आकाराचं गाजर, हे पण मी असं उभं कापून घेतलेलं आहे पातळ। आता हे पण मी काय करणार आहे, 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते, म्हणजे लगेच सॉफ्ट होईल। 1 मिनिटभर मी मीडियम गॅसवर परतून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 250 ग्रॅम पनीर टाकणार आहे। छोटे मोठे तुकडे आपल्या आवडीप्रमाणे करायचे आणि ह्याला सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जो आपण हे बनवलं होते ना पेस्ट, ती टाकून घ्यायची, सगळी टाकलेली आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा, तुम्ही कोणता पण टाकू शकता। चाट मसाला छोटा अर्धा चमचा, मिरीपूड छोटा अर्धा चमचाला पण थोडीशी कमी टाकायची। थोडंसं मीठ टाकायचं, पहिलं मीठ भाताला पण वापरलेलं आहे आणि कांदा आपण हे टाकलं होतं ना शिमला मिरची वगैरे, तेव्हा पण मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। गॅस थोडासा आता बारीक करते, कारण गॅस होता मीडियम। मिक्स करते, मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता हा बिर्याणीसाठी आपण जेव्हा बनवतो ना राईस, तसा आहे। एक वाडगं भरून बनवलेलं आहे। परतून घेते, हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं, हलक्या हाताने घ्यायचं। एकसारखं असं चांगला मिक्स करायचं हलक्या हाताने। सगळे जर आपण हे जे केलं होतं ना ते मीडियम गॅसवर केलं होतं आणि नंतर मी हा राईस टाकल्यानंतर हलक्या हातानं, जर तुम्हाला हा बनवायचा असेल तर मी बिर्याणीसाठी जो राईस बनवला होता ना अशा पद्धतीत एकदम बिर्याणीसाठी मोकळा राईस, तो राईस यातला मी गरम मसाला सगळा मी काढून घेतलेला आहे। सेम त्याच पद्धतीनं जर तुम्हाला बनवायचं असलं तर मी अपलोड केलेली आहे बिर्याणी, त्याच्यामध्ये राईस बनवलेला आहे। 1-2 मिनिटं बारीक गॅसवर परतायचं। मस्त असं बघा बारीक गॅसवर मी 2 मिनिटं मी थोड्या वेळानं असं हलवून घेतलेलं आहे। त्याच्यावर वरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची। खूप चविष्ट लागतो बरं का, करून बघा एकदा अशा पद्धतीने। एकदम झटपट मी हमेशा रेसिपी दाखवते। रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।